दुःख अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा। त्या बोबड्याच्या घरी जेव्हा कढी केले आणि त्याने आईला सांगितलं, आई काय सुंदर तू कढी केलीस ग। आईचं जेव्हा वर्णन करायला लागला ना, त्या आईला समजलं की हा एवढं कौतुक करतोय ना, याचा अर्थ याच्या मित्राला याला कढी न्यायची असेल। त्याने जेव्हा त्या कढीचा फुरका मारला, आणि असं म्हणतात कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत नाही, असंच आहे तुमच्याकडे। कढीचा जेव्हा त्याने फुरका मारला आणि फुरका मारल्याबरोबर त्याला जो आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्याला त्याच्या मित्राची आठवण झाली। हा, मित्राची म्हणजे अर्थात भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली की एवढी सुंदर कढी माझ्या मित्राला, माझ्या कृष्णाला किती आवडेल। कारण मित्र फक्त दुःखातच आठवला नाही पाहिजे, मित्र सुखात सुद्धा आठवला पाहिजे। आणि मित्र जीवनामध्ये असले पाहिजे गड्या। जसा भगवान परमात्मा आणि सुदामाची मैत्री होती, जशी भगवंताची आणि गोपाळांची मैत्री होती, तसा जीवनात एक तरी मित्र प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे। कसा असला पाहिजे? पंच दुःख अडवायला उंबरासारखा जय हो। दुःख अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबरासारखा दुःख अडवायला उंबरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी 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 एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र जीवनामध्ये एखादा तरी असा असला पाहिजे। कसा असला पाहिजे? उदाहरण सांगितलंय की दुःखात सहकार्य करणारा मित्र असला पाहिजे। मित्र फक्त सुखातच आठवावे असंही नाही, तर दुःखातही आणि सुखातही त्याची आठवण झाली पाहिजे। मित्र कसा असला पाहिजे पुढे भाव सुंदर सांगितलाय बघा। आता हे गाथ्यातलं नाही, हे माथ्यातलं आहे, पण हा प्रसंग कळण्यासाठी चांगला आहे। मित्र आरशासारखा असला पाहिजे म्हणे। कसा? आरशामध्ये दोन गुण असतात पहा, आरशामध्ये दोन गुण असतात। पहिला गुण मी सांगते, दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे। पहिला गुण आहे आरशामध्ये, आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो। काय करतोय? आरसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो, हा आरशातला पहिला गुण आहे। आणि दुसरा गुण काय आहे? हा बरोबर, जवळ जवळ आहे। दुसरा गुण आहे आरशाचा की जसा आहे तसा दाखवतो। मग ज्याचा काळा असेल त्याचा काळा दाखवणार, ज्याचा गोरा असेल त्याचा गोरा दाखवणार। मग आरशासारखा एखादा मित्र असला पाहिजे की एखाद्या मित्राची जर वाट चुकत असेल तर त्या मित्राने त्याला ती सांगितली पाहिजे, जसं आहे तसं दाखवलं पाहिजे। अर्थात भगवान परमात्म्याचा अतिशय जीवलग असणारा बोबड्या मित्र
त्या मित्राने जेव्हा त्या कढीचा फुरका मारला त्याला तेव्हा मित्राची आठवण अर्थात भगवंताची आठवण झाली आणि त्याने सांगितलं, आई माझ्या मित्राला खूप आवडेल ग ही कढी, तू थोडीशी तांब्यात ग्लासात बॉटलमध्ये माझ्या मित्रासाठी देशील का? आईनं सांगितलं नाही, तुला प्यायला कितीही देईल पण तुझ्या मित्राला कृष्णाला देणार नाही, कारण का त्याच्या आईचे माझे कालच भांडण झाले म्हणे. काय झाले? आणि हे आपल्या आपल्यात होतच असतात, शेजारणीमध्ये भांडण होतात ना. हा, एखाद वेळेला जर तुमच्याकडे होतात का? तुमच्या शेजारी नको राहायला यायचं मग. शेजारणीचे भांडण होतात, जरी बोलत नसले एकमेकींना. बघा आमच्या तिकडचं सांगते, बोलत नाही येत एकमेकींना, पण समोरची शेजारीन जर समोर उभी असली, नीला जर इथून काही बोलायचं असलं ना तिला, ती तिचं नाव घेत नाही, तिच्याकडे पाहते आणि बाजूनं कुत्री चाललेली असते रस्त्यानं किंवा मांजर चाललेली असते, ती ते शेजारणीकडे पाहते आणि मांजरीला म्हणते, अगं फिर ना. काय टुळू टुळू पाहते माझ्याकडं. हा, ही कोणाला म्हणत असते मांजरीला का? हा, तुमचं तुम्हाला कळतं लगेच. विठाला विठा